इन्स्टंट उत्तप्पा। जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि घंटीचे बटन दाबायला विसरू नका। एका भांड्यामध्ये ताक घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी रवा टाकलाय मोजून, चिमूटभर हळद, 2 टीस्पून साखर, जिरे, चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे लाल तिखट, आणि साधारण 2 ते 3 चमचे बेसन घातलंय। आणि मिश्रण एकत्र करून घेतले। जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात आपण थोडं ताक टाकू शकता आणि जर पातळ वाटत असेल तर थोडा रवा मिक्स करू शकता। आता थोडा वेळ रेस्ट करून ठेवले 10 मिनिटांसाठी। कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली। एका पॅनवर तेल गरम करून घेतले, त्यावर आपलं पीठ पसरवून घेतलंय। त्यावर कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली। आता दुसऱ्या बाजूने आपण आपला उत्तप्पा शेकून घेतलाय। अशा पद्धतीने आपला इन्स्टंट उत्तप्पा हा तयार झालेला आहे। जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि घंटीचे बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।